लीड सर्जन होतो त्यांचा, बट आय वॉज प्रॅक्टिसिंग ऑर्थोपेडिक्स. तो व्यक्ती होता माझ्या हॉस्पिटलच्या ओनरचा मित्र. ही वेंट टू द ओनर. मग त्यांनी माझ्या पूर्ण टीमला बोलवलं. त्यांनी विचारलं का काय झालं, वाय नॉट ट्रीट हिम ॲट अ हॉस्पिटल. हॉस्पिटल चांगलं आहे, सुविधा सगळ्या आहेत, इतर कॅन्सरची ट्रीटमेंट होती, मग याचं का नाही. तर इट वॉज नॉट अ व्हेरी गुड सीन का मला सांगायला लागलं का आय एम नॉट ट्रेन्ड इन दॅट. कॅन्सरमध्ये तसे रिवॉर्ड्स खूप जास्त नसतात. खूप चांगल्या पोझिशनहून डायरेक्टली शिकाऊ मुलाच्या पोझिशनला गेलो. मी परत आलो टाटावरून, माझी प्रॅक्टिस सुरू केली एक्सेट्रा एक्सेट्रा. एक 25 वर्षांचा मुलगा आला, त्याच्या हातामध्ये ट्युमर होता, भरपूर मोठा होता, इतका का त्याला सगळ्या ठिकाणी हात काढून घ्या असा सल्ला मिळालेला. ट्युमरनुसार बदलतो, छोटा असेल तर लवकर निघतो, मोठा असेल तर. बट ऑन ॲन ॲव्हरेज जर मी सांगायला गेलो तर 3 ते 4 तास इज माय मिनिमम ऑपरेटिंग टाईम. इट कॅन गो अप टू 12 hours 16 hours ऑल्सो. मी एक सर्जरी 12-14 तासांची सुद्धा आम्ही कंटिन्युअस ऑन अ सेट जातो. म्हणजे असं नाही का 5 तास केलं, 2 तास आराम केला, 5 तास केलं. वन्स यू आर स्टँडिंग ॲट द टेबल, यू आर स्टँडिंग ॲट द टेबल. तिथं सुरू केलं तर जोपर्यंत टाके परत टाकत नाही तोपर्यंत चालूच. एंड टू एंड. एंड टू एंड. नमस्कार. रोलिंग स्कोप या आपल्या चॅनलच्या विचार 360 या नवीन सेगमेंटमध्ये मी संकेत शिवराज देशपांडे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आज आपल्या चॅनलवर गप्पा मारायला आले आहेत ऑर्थोपेडिक ऑन्कोसर्जन डॉक्टर प्रफुल्ल रावते. सर, तुमचं मनापासून स्वागत आमच्या चॅनलमध्ये. सरांबद्दल एक महत्त्वाची गोष्ट सांगायची ती ही की आपल्या भारतात हाडं आणि स्नायू यांच्या ट्युमरवर उपचार करणारे ऑलमोस्ट केवळ 60 सर्जन आहेत आणि डॉक्टर प्रफुल्ल रावते सर हे त्यापैकी एक आहेत. आणि त्यातही महत्त्वाचं फिल्टर आउट करायचं झालं तर पुण्यात केवळ 2 सर्जन आहेत आणि त्यातले डॉक्टर प्रफुल्ल रावते सर एक आहेत. सर, तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आमच्या चॅनलवर. जनरली सर काय ऑर्थोपेडिक सर्जन हे आपल्याला माहिती असतात, पण सामान्य माणसांना ऑर्थोपेडिक ऑन्कोसर्जन म्हणजे काय, हे नेमकं काय हे माहिती नसतं. तर हे सोप्या भाषेत तुम्ही सांगाल का की हे काय आहे? बेसिकली आमचं बेसिक ट्रेनिंग ऑर्थोपेडिक्सच असतं. ओके. आणि जसं शरीरातल्या इतर कुठल्याही अवयवाला कॅन्सर होऊ शकतो. चेहऱ्याचा होतो, तोंडाचा होतो, जठराचा होतो, इतर कुठल्याही ठिकाणचा कॅन्सर होतो. तसंच हाडांचा आणि स्नायूंचा सुद्धा कॅन्सर होऊ शकतो. तर त्या फील्डमध्ये त्याचं स्पेसिफिकली थोडंसं उपचार पद्धती वेगळी असल्यामुळे ती कम्प्लिटली वेगळी ब्रांच बाहेर आली. इट इज क्वाईट रिसेंट, खूप नवीन ब्रांच आहे आणि त्या ब्रांचला नाव देण्यात आहे ऑर्थोपेडिक ऑन्कोसर्जरी. बेसिकली त्याचं टेक्निकल नाव मस्क्युलोस्केलेटल ऑन्कोसर्जरी असं असतं. का मस्क्युलोस्केलेटल सिस्टीम असते, कनेक्टिव्ह टिश्यू डिसऑर्डर्स असतात, त्यात येणारे बेनाईन आणि मॅलिग्नंट म्हणजे कॅन्सर आणि साध्या गाठी दोघांचाही उपचार करणाऱ्या व्यक्तीला ऑर्थोपेडिक ऑन्कोसर्जन म्हणतात. ओके ओके, थँक्यू सो मच सर. आता जसं तुम्ही म्हणालात की ही आत्ताची लेटेस्ट डेव्हलपमेंट आहे. सो माझा पुढचा प्रश्न हा आहे की आपल्याला या विशेष शाखेत किंवा सेपरेट ब्रँचमध्ये आपल्याला या क्षेत्रात किंवा याच्यात काम करावं असं का वाटलं? त्याच्या मागे थोडी स्टोरी आहे, थोडी लेंदी आहे. बेसिकली 2019 समवेअर मी हॉस्पिटलमध्ये होतो, लीड सर्जन होतो त्यांचा, बट आय वॉज प्रॅक्टिसिंग ऑर्थोपेडिक्स. गुडघे, कंबर, स्पाईन रिप्लेसमेंट वगैरे. पण त्यावेळेला एका व्यक्तीचा 12 वर्षांचा मुलगा माझ्याकडे आला आणि तपासण्यांमध्ये असं दिसून येत होतं का कॅन्सर आहे, सार्कोमा आहे असं वाटत होतं. बट आय वॉज नॉट क्वालिफाईड इनफ किंवा एक्सपोजर तेवढं नसतं. बरोबर. कॅन्सरचं हाडांच्या एक्सपोजर म्हणजे MBBS मध्येही नसतं आणि MS ऑर्थोपेडिक्स करताना सुद्धा इतकं एक्सपोजर नसतं त्या कारणानं. त्यामुळे मग ती केस डिनाय करण्यात आली. तो व्यक्ती होता माझ्या हॉस्पिटलच्या ओनरचा मित्र. ही वेंट टू द ओनर. मग त्यांनी माझ्या पूर्ण टीमला बोलवलं. त्यांनी विचारलं का काय झालं, वाय नॉट ट्रीट हिम ॲट अ हॉस्पिटल. हॉस्पिटल चांगलं आहे, सुविधा सगळ्या आहेत, इतर कॅन्सरची ट्रीटमेंट होती, मग याचं का नाही. तर इट वॉज नॉट अ व्हेरी गुड सीन का मला सांगायला लागलं का आय एम नॉट ट्रेन्ड इन दॅट. मला ते येत नाही, मला ते करता येत नाही. आणि द पेशंटचं म्हणणं होतं का आमच्या घरी ऑलरेडी 2-3 पेशंट आहेत, आम्हाला बाहेरगावी नाही जायचं, आम्हाला टाटाला मुंबईला नाही जायचं आणि आम्ही पैसे भरायला तयार आहे, पण मग तरी पण तुम्ही उपचार करायला का तयार नाहीत. तर याच्यामध्ये तो इन्सिडेंट झाला. आय वुड नॉट एबल टू ट्रीट हिम आणि ऑब्व्हियसली केस रेफर करण्यात आली. बट तो माझ्या मनात कुठेतरी खंत राहिला का आपल्याला हे येतच नाही. त्यानंतर कोविड आला.
कोविडमध्ये माझे मित्र आहेत, ऑब्व्हियसली ओळखीचे तर असतातच, तर मी त्यांच्यासोबत थोडं थोडं शिकायचा प्रयत्न करायला लागलो, कामं करायला लागलो आणि स्लोली या याच्यामध्ये पुढे सरकलो. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग आहे ही स्टोरी. सर, जसं मी सुरुवातीला म्हणालो की हाडं आणि स्नायू यांच्या ट्युमरवर उपचार करणारे भारतात केवळ 60च सर्जन आहेत. तर यामध्ये तुमचं स्वतःचं स्थान बनवणं म्हणजे या लिमिटेड लोकांमध्ये, या सेपरेट ब्रँचमध्ये तुमचं स्वतःचं स्थान बनवणं हे तुमच्यासाठी किती मोठं आव्हान होतं? आव्हान तर होतं, बट व्हेरी ऑनेस्टली खरं सांगायला गेलं तर ते खूप अवघड नाही आहे. दरवर्षी फेलोशिप्स येतात, दरवर्षी शिकवण्याच्या पद्धती आहेत, लोकांना शिकायचं चान्स आहे. ही फील्ड थोडी टेक्निकली अवघड आहे. कॅन्सरमध्ये तसे रिवॉर्ड्स खूप जास्त नसतात. द ट्रीटमेंट नॉट व्हेरी रिवॉर्डिंग. प्रत्येक वेळेस पेशंट कम्प्लिटली बरा झाला आहे आणि तुम्हाला खूप चांगलं सांगण्यात येतं किंवा तुम्हाला खूप जास्त शो ऑफ करता येते, मी याला बरं केलं, त्याला बरं केलं, असं गॅरंटीड आपल्याकडे येत नाही. तुमचा सक्सेस रेट इज नॉट प्रेडिक्टेबल. करेक्ट. ऑल्दो टू सम एक्सटेंट करता येतं, बट इज नॉट व्हेरी प्रेडिक्टेबल. बरोबर. आणि हा आजारच त्या प्रमाणात थोडा कमी आहे. द फ्रिक्वेन्सी इज नॉट व्हेरी हाय. बरोबर. त्यामुळं पीपल डू नॉट ट्राय टू गो दिस. आणि मी जागा बनवली असं खरंच काही नसलं जरी आय वॉज देअर ॲट द राईट प्लेस. जसं मी सांगितलं, मित्रांसोबत मी काम करायला लागलो, त्यांनी मग टाटामध्ये मला रेफर केलं. आय हॅड अ चान्स टू गो देअर, ट्रेन देअर अँड देन कम बॅक. सो ऑब्व्हियसली इट इज अ डिफिकल्ट ब्रांच, पण असं काही खूप एक्स्ट्रा ऑर्डिनरी नाही आहे. इट इज जस्ट युअर इंटरेस्ट, अँड तुम्हाला तेवढं इंटरेस्ट असला पाहिजे आणि तेवढं पेशन्स असले पाहिजे की यू गो थ्रू ऑल द कॅन्सर स्टेजेस. म्हणजे गो विथ द फ्लो झालं आणि त्याचबरोबर तुम्हाला चान्स मिळाला. आय वॉज देअर ॲट द राईट प्लेस ॲट राईट टाइम. करेक्ट. सर, माझा पुढचा प्रश्न आहे की ड्युरिंग एज्युकेशन ऑफ MBBS आणि सगळ्या गोष्टी, तुमच्या आयुष्यात सर्वाधिक टफ आणि त्याचबरोबर मेमोरेबल टप्पा, म्हणजे हे दोन टप्पे एकही असू शकतात किंवा वेगवेगळे असू शकतात. सो असं काही आहे का प्रॅक्टिस दरम्यान, असं काही तुम्हाला अनुभव? टफ म्हणायला गेलं तर माझं MS पण बऱ्यापैकी टफ होतं. आणि मला आफ्टर MS मध्ये होतं तसं आमच्या सीट्स खूप कमी होत्या. BJ मेडिकल कॉलेज आहे ससून हॉस्पिटलमध्ये, सीट्स आमच्या कमी होत्या. दोघंच होतो आम्ही आणि भरपूर पेशंट्स होते, तर कामं भरपूर होते. त्या हिशोबाने ते टफ होतं. शिकवणारे लोक पण कमी होते, तर स्वतःहून शिका आणि इतर लोकांकडून पण शिका. तो थोडा टफ त्या हिशोबाने गेला. टफ सांगायचं झालं तर जे मी टाटाला गेलो दॅट वॉज व्हेरी टफ, कारण आय वेंट देअर क्वाईट लेट इन माय करियर. मी 2011ला पासआउट झालो, 2020ला गेलो, सुरुवात केली. मी 9 वर्ष आय वॉज अ पीक कन्सल्टंट. मी माझ्या करिअरच्या पीकला होतो. माझ्या हाताखाली स्टुडंट शिकायचे. आय वॉज अ लीड सर्जन. मी ऑर्डर्स द्यायचो, मी फक्त सर्जरीसाठी जायचो, सगळे मुलं तयार करून ठेवायचे. अशा कंडिशन म्हणून आय वेंट देअर जिथं मी सगळ्यात लोअस्ट स्टेटला होता. मी शिकायला गेलो होतो. तिथं मला लोक माझ्यावरती कामं सांगायचे आणि मी खूप वर्षानंतर गेल्यामुळे जे काही माझ्यावरती मला ऑर्डर सोडायचे ते वयाने माझ्यापेक्षा कमी होते. नॉट दॅट तो प्रॉब्लेम होता, बट कुठेतरी ते तसं होतं का मी खूप चांगल्या पोझिशनहून डायरेक्टली शिकाऊ मुलाच्या पोझिशनला गेलो. ॲडजस्टिंग टू दॅट फिलिंग, ॲडजस्टिंग टू दॅट वर्क. कारण वय वाढतच गेलो होतं, वय कमी तर नव्हतं झालं, तर त्या कामाची सवय करून घ्यायला थोडासा वेळ लागला. पण मग सर, तुम्हाला हे जे 9 वर्ष लागले त्या ठिकाणी जायला, त्याच्यात तुम्ही जी स्टोरी सांगितली, जो इन्सिडेंट सांगितला, दॅट इज द ट्रिगर की तुम्ही प्रोबॅबली मला ऑब्व्हियसली ऑर्थोपेडिक्स करतच होतो. आय वॉज डुईंग वेल, सगळंच चांगलं होतं, पण माझ्या मनात कुठेतरी असं होतं का आय हॅव टू डू समथिंग मोर स्पेशल. बरोबर. आय वॉज डुईंग गुड, नो डाऊट, पण मला कुठेतरी असं वाटतं की आपण कुठेतरी काहीतरी अजून थोडं प्रयत्न करू शकतो. दॅट फिलिंग प्लस दिस इन्सिडेंट थोडंसं ट्रिगर केलं आणि जसं सांगितलं, ऑपॉर्च्युनिटी केम माय वे. करेक्ट. मला ती वाट चांगली समोर दिसली आणि आय टोक इट. करेक्ट. पण असं पीकवर असताना असं आपण काही परत शिकाऊ याच्यात जाणं, इट रिक्वायर्स गट्स खरंच. या पूर्ण याच्यात सर काही इम्पॉर्टंट केसेस तुमच्या लक्षात आहेत का, ज्या तुम्ही आम्हाला सांगू शकाल? केसेस भरपूर इम्पॉर्टंट होत्या. 1-2 मेन्शनेबल आहेत. एक चांगली सांगतो पहिले का मी परत आलो टाटावरून, माझी प्रॅक्टिस सुरू केली, एक्सेट्रा एक्सेट्रा. एक 25 वर्षांचा मुलगा आला, त्याच्या हातामध्ये ट्युमर होता, भरपूर मोठा होता, इतका का त्याला सगळ्या ठिकाणी हात काढून घ्या असा सल्ला मिळालेला. सगळ्याच हॉस्पिटलचा पूर्ण हात काढायचा, पसरू शकतो किंवा तो खराब झाला होता, ॲडिक्वेटली भरपूर मोठा होता, नॉट एन इझी केस.
पण तो मुलगा होता मजदूर कामाने, अशिक्षित होता. तो माझ्याकडे आला, त्याने गरीब होता. त्याने सांगितलं का मी जर हात काढला तर मला काम कुठलंच येत नाही दुसरं. बरोबर. मी हात मजूर आहे, हो. मी शिक्षित नाही आहे. मी जर हे काढलं तर मग माझ्या फॅमिलीला सपोर्ट कसं, आईवडील नव्हते, एक्सेट्रा एक्सेट्रा, त्याचे प्रॉब्लेम्स होते. त्याचं वय काय होतं? 25 यंगच होता. 25 यंग होता. पण तो काम करून स्वतःचं घर चालवत होता, जे काही होतं त्याची कंडिशन त्यानुसार. तर इट वॉज व्हेरी डिफिकल्ट टू काउन्सिल अ पेशंट का तुझा हात काढायचा आहे. तर त्याला आम्ही ट्रीटमेंट दिली, त्याचे फंड्स अरेंज केले, एक्सेट्रा एक्सेट्रा एक्सेट्रा. त्याला ट्रीटमेंट दिली, उपचार दिला. फॉर्च्युनेटली ऑपरेशन सक्सेसफुल झालं. ते हाड सगळं नीट जागेवरती बसलं. असं बसलं का त्याला मजदुरी परत करता येईल. म्हणजे आम्ही इकडचं एक हाड काढून, पायातलं काढून तिथे ट्रान्सफर केलं. सर्जरी मोठी होती, बट इव्हेंच्युअली इट टर्न आउट वेल. 6 महिन्याने तो बरा झाला. कामाला जाताना पहिले त्यांनी मला मेसेज टाकला का सर, जर तुम्ही मला सांगितलं नसतं का आपण हात नाही काढायचा तर माझ्यासमोर आत्महत्येशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता. काय माहिती, हातावरचं पोट आपण ज्याला म्हणतो. तर दॅट इज समथिंग विच इज मेमोरेबल. का त्या दिवशी मला आय फेल्ट अ बिट प्राऊड, का चांगलं वाटलं काहीतरी, का मी जे केलंय मागच्या 3-4 वर्षामध्ये, थोडंसं जे पुढे सरकारचा प्रयत्न केलाय अँड आय कुड बेनिफिट समवन. ते एक होता. दुसरं, आता चांगली गोष्ट झाली, आता वाईट एक पेशंट होते, कॉन्ड्रोसार्कोमा कॅन्सर होता खुब्याजवळचा. त्या पेशंटला 3दा-4दा ऑपरेट केला, बट वी कुडंट सेव्ह हर. तर समथिंग, द पेशंट वॉज ॲब्सोल्युटली अमेझिंग. प्रत्येक वेळेस स्माईल. तिला सांगितलं जरी का आम्ही काही करू शकत नाही, तरी पण ती स्माईल करूनच सांगणार का तुम्ही प्रयत्न केला. रिलेटिव्स पण तेवढेच कोऑपरेटिव्ह, का दे वर ऑलवेज लाईक सर ठीक आहे, आपण करतोय प्रयत्न. तर वी लॉस्ट अ मंथ बॅक अनफॉर्च्युनेटली. सर, पुढचा प्रश्न हा आहे की हाडं आणि स्नायू, ट्यूमरवरील शस्त्रक्रिया या, जसं मी सुरुवातीला म्हणालो की ऑर्थोपेडिक जे आहे ते नॉर्मल माणसांना माहिती असतं. तर ह्या नॉर्मल ऑर्थोपेडिक ऑपरेशनपेक्षा हे जे तुम्ही म्हणालात, हे कसं वेगळं असतं? म्हणजे सिम्पल एक्झाम्पल, आपल्या घरी कपला तडा जातो किंवा कप फुटतो. काही लोक प्रयत्न करतात, फेविस्टिकने ते तुकडे जागेवरती आणतात आणि चिटकवून घेऊ शकतात. बरोबर. नॉर्मल ऑर्थोपेडिक समथिंग लाईक दॅट. एखादं काही मोडलं तर सगळं आपण चिटकवू शकतो. एका हाडामध्ये जेव्हा ट्यूमर होतो, साधा ट्यूमर म्हणा, कॅन्सर म्हणा, तो ट्यूमर त्या हाडाला सगळं आतून पोखरून घेतो, सगळं हाड नाहीसं होतं. बरोबर. तो इट इज लाईक का तुम्ही कप फोडलाय आणि त्याचे 4-5 तुकडे मिस आउट झालेत. नाव यू हॅव टू रिक्रिएट दॅट कप अगेन. तशातल्या प्रकारे, का हाड हे गायब होतं. त्या गायब झालेल्या हाडाला परत जागेवरती बसवणं डिफिकल्ट टास्क. टेक्निकली सांगायला गेलं तर हे सगळे जे हाडाचे आणि स्नायूचे कॅन्सर दे आर सार्कोमा. सार्कोमाचा अर्थ काय, ते आर व्हेरी अग्रेसिव्ह. ओके. रुटीन कॅन्सर जे इतर अवयवातले आहेत त्याच्यापेक्षा खूप जास्त ॲग्रेसिव्ह असतात. मॉर्टॅलिटी रेट खूप जास्त आहे आणि त्यांची स्पेशालिटी का ते रक्तवाहिन्यांच्या जवळ वाढतात. बरं. तर प्रायमरी एम हा आहे का रक्तवाहिन्यांना इजा न करता तो ट्यूमर तिथून काढणे पूर्णपणे. दॅट इज व्हॉट इज द मोस्ट डिफिकल्ट पार्ट. कारण रक्तवाहिन्या पण पातळ झालेल्या असतात, ट्यूमर त्यांना दाबतो, ओढतो, ताणतो, तर त्यांच्यावरती दुष्परिणाम होत राहतात. मग त्या तशा पातळ झालेल्या, खराब झालेल्या रक्तवाहिन्यांना थोडं वेगळं करायचं. ट्यूमर अख्खा काढणं गरजेचं आहे. अर्धा काढला तर फायदा नसतो. दॅट इज समथिंग विच इज मोर चॅलेंजिंग. प्लस जे सांगितलं तुम्हाला का देर इज ऑलवेज अ क्रेटर, देर इज ऑलवेज अ डिफेक्ट. त्या डिफेक्टमध्ये आपल्याला सगळं परत रिकन्स्ट्रक्ट करणं इज डिफिकल्ट. दिस इज अ बिट डिफिकल्ट इन दॅट. करेक्ट. म्हणजे कॉम्प्लिकेशन्स बरेच असतात त्याच्यात. येस, साधारण सर नॉर्मल ऑर्थोपेडिक सर्जरीला जेवढा वेळ लागतो म्हणजे ऑपरेशनला, आता हा माझा खूप बेसिक असू शकतो प्रश्न, पण साधारण ही जी सर्जरीची वेळ असते, तुम्ही आत्ता म्हणालात की त्या पहिल्या पेशंटला ऑपरेट करताना ते ऑपरेशन मोठं होतं बट इट वॉज सक्सेसफुल. येस. सो साधारण सर्टनली वेळ काय लागत असतो या ऑपरेशनला? तो थोडं ट्यूमरनुसार बदलतो. छोटा असेल तर लवकर निघतो, मोठा असेल तर. बट ऑन अन ॲव्हरेज जर मी सांगायला गेलो तर 3 ते 4 तास इज माय मिनिमम ऑपरेटिंग टाइम. इट कॅन गो अप टू 12 hours, 16 hours ऑल्सो. मी एक सर्जरी 12-14 तासांची सुद्धा आम्ही कंटिन्युअस ऑन अ सेट जातो. म्हणजे असं नाही का 5 तास केलं, 2 तास आराम केला, 5 तास केलं. वन्स यू आर स्टँडिंग ॲट द टेबल, यू आर स्टँडिंग ॲट द टेबल. तिथं सुरू केलं तर जोपर्यंत टाके परत टाकत नाही तोपर्यंत चालूच. एंड टू एंड 12 ते 14 तास सुद्धा चालते. बापरे. मला खूप
क्युरिओसिटी होती की हे साधारण किती वेळाचं चालतं. इट इज अ बिट डिफिकल्ट, इट इज अ बिट कॉम्प्लिकेशन्स भरपूर असतात. करेक्ट. सर, आता असे जे दुर्मिळ आजार होतात लोकांना, तर ते रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना याबद्दल जागरूक करण्यासाठी किंवा त्यांना हे एक्सप्लेन करण्यासाठी त्यासाठी काय म्हणजे तुमच्याकडनं काय प्रयत्न करण्यात येतात किंवा त्यांना समजावून सांगण्याची पद्धत कशी असते रुग्णाला किंवा त्यांच्या कुटुंबियांना की बाबा नेमकं काय झालंय? बेसिकली फर्स्ट थिंग इज याला प्रिव्हेंटिव्ह स्ट्रॅटेजी काही नाही आहे. ओके. म्हणजे जसं आपण सांगतो का लंग्सचं झालं किंवा ओरल कॅव्हिटीचं झालं, आपण सांगतो तंबाखू गुटखा काही खाऊ नका, सिगरेट पिऊ नका, दारू पिऊ नका. HPV वॅक्सिन्स आल्या युटराईन किंवा इतर कॅन्सरसाठी, तर इट इज ह्या कॅन्सरला प्रिव्हेंटिव्ह काही नाही आहे. द ओनली वे त्याला काही योग्य उपचार करता येतो तो आहे अर्ली डिटेक्शन. त्यात दुसरा प्रॉब्लेम असा आहे का युजली कॅन्सर्स आर नॉट व्हेरी पेनफुल. खूप लवकर पेन प्रेझेंटेशन नसतं. बरोबर. तो आतल्या आत असतो, थोडा थोडा वाढतो. पहिलं नोटिसेबल थिंग असतं का कुठेतरी एखादं नॉबसारखं स्वेलिंग वाटतं, सूज आल्यासारखं वाटतं, काहीतरी कडक हाताला लागतं, काहीतरी वेगळं टेक्स्चर आहे. हे आपली पहिली युजली साईन किंवा सिम्पटम असतं. पेन थोडं लेटर ऑनसेट आहे. त्यामुळे युजली पेशंट डझंट गो व्हेरी फास्ट टू द क्लिनिशियन. डॉक्टरकडे खूप लवकर जात नाही. सूज असल्यासारखं वाटतं, मग मुलाला असलं तर घरचे सांगतात का पडला असेल कुठे. यंग असले तर असं वाटतं का खेळताना पळताना काहीतरी लागले. ओल्ड एजमध्ये लोक घरच्यांना काही सांगत नाहीत. बरोबर. त्यांना वाटतं का उगाच का त्रास यायचा. बट सांगण्याचा फायदा हा आहे का एखादी सूज जी दुखत नाहीये पण ती सूज आहे, कन्सिस्टंटली आहे ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम, ओके, दॅट शुड बी ॲड्रेस्ड इमिजिएटली. शोधायला खूप वेळ लागत नाही. नॉर्मल एक्सरे जो आजकाल गावात वगैरे सगळीकडे आहे, काहीतरी दिसतं एक्सरेमध्ये. एक चांगला डोळा आणि एक्सरे हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला पूर्ण डायग्नोसिस, पूर्ण आजार जरी नाही कळाला तरी गडबड तर दिसून जाते की इथं काहीतरी गडबड आहे. ती गडबड जरी कळाली तरी पुढच्या स्टेजेस हाताळायला आम्ही असतो. करेक्ट. पण ती कळायला हवी. सो हे झालं आपलं प्रिव्हेंटिव्ह मेजर. पण आता समजा कोणाला झालाय आणि जसं तुम्ही म्हणालात की आता त्यांना हे डायरेक्ट नाही सांगू शकत की आपण बाबा आता थोडंसं क्रिटिकल दिसतंय, कारण ते वेगळ्या मनस्थितीत असतात. तर त्यांना आपण की बाबा असं असं आणि आम्ही पुढे पुढे अशा अशा गोष्टी करणार आहोत, सो त्या दृष्टिकोनातनं तुम्ही काय त्यांना? युजली इट इज स्टेज्ड. एकदम पटकन तर आम्ही फोनवरती किंवा समोर भेटले तर मला कॅन्सर असं सांगत नाही. स्टेज्ड असतात. पहिले सांगण्यात येतं का शक्यता आहे कॅन्सरची. मग आपण या तपासणीमध्ये आपल्याला आढळतंय का कॅन्सर असण्याची दाट शक्यता आहे. मग युजली पेशंटला नाही सांगत. त्यांचा तो स्टेबल नातेवाईक वाटतो, आई नाही, वडील, भाऊ, मुलगा, त्यांना थोडं सांगण्यात येतं. मग हळूहळू युजली डिस्क्लोज करतो. बट माझा असा एक्सपिरियन्स आहे पर्सनली का आय डू नॉट टेक अ लॉट ऑफ टाईम टू डिस्क्लोज. खूप वेळ मी यामध्ये घालवत नाही. साखर लावून गूळ लावून सांगण्यात नाही होत. जे काय असेल ते डिरेक्ट लवकर सांगलं तर पेशंटला इथली सिरियसनेस कळतो. बरोबर. मला असं वाटतं का आपली मेंटॅलिटी अशी झाली आहे का कोणी कॅन्सर सांगाय नाही आहे असं कोणी जरी सापडलं तर समजा एक पेशंट आहे, मी सांगितलं का कॅन्सर आहे, तुम्ही सांगितलं कॅन्सर नाही आहे, तर पेशंट कुठल्या याच्यावर विश्वास ठेवणार? बरोबर. पेशंट कधी पण त्या व्यक्तीवर विश्वास ठेवणार का नाही आहे किंवा ही डझंट हॅव अ प्रूफ. तर आय वुड प्रिफर का मी लवकर ते स्टेजेस कव्हर करतो. प्रयत्न करतो का पेशंटला आणि नातेवाईकांना लवकर हे समजावं. मी जर सांगितलं का कॅन्सर वाटत नाही आहे, मी जर सांगितलं का वाटत नाही आहे, काळजी करू नका. नेक्स्ट स्टेप काय होती, कधी कधी पेशंटला वाटतं कॅन्सर तर नाही आहे, आता काही पुढे त्यांच्याकडे परत जायची गरज नाही किंवा त्यांनी ज्या तपासण्या सांगितल्या त्या करायची गरज नाही आहे. तर तसं होता कामा नये. तर मला घाबरवायची इच्छा नसते, पण थोडंसं मला ॲग्रेसिव्हली सांगावं अशी माझी स्वतःची स्ट्रॅटेजी असते. बरोबर. प्रिकॉशन घेतलेलं कधी पण बरे. हां, मला असं वाटतं का पेशंटला धक्का बसतो, त्यांना त्रास होतो 2 दिवस, पण जर त्यांनी योग्य उपचार घेतला तर जीव वाचू शकतो. ॲक्च्युली करेक्ट. 2 दिवस मेंटल ट्रॉमा इज बेटर दॅन नॉट टेकिंग एनी काइंड ऑफ ट्रीटमेंट. बरोबर. असं माझं पर्सनल मत आहे. समवन मी डिफर. हा, प्रत्येकाचं सांगण्याची पद्धत वेगळी असते. करेक्ट. व्हेरी गुड. सर, आता आपल्याला आजकाल ना
मागच्या काही वर्षात कॅन्सरचे बरेच पेशंट्स म्हणजे बरेच सेलिब्रिटीज पण आढळून आले आणि ते बरोबर क्युअरही झाले त्यातून बऱ्यापैकी. तर तुमच्या लेखी आत्ता कॅन्सरवर काय काय सुविधा आहेत ज्यामुळे ते डिटेक्ट लवकर होतंय किंवा त्यावर मात करण्यात येते डॉक्टरकडून? जसं मी सांगितलं का, एक्सरे इज द फर्स्ट फाइंडिंग. MRI आजकाल अवेलेबल झाला आहे सगळ्या तालुका प्लेसेस. MRI जे मी शिक्षण सुरू केलं होतं तर MRI वॉज अ लक्झरी. कधीतरी MRI बघायला मिळायचं कोणाचं तरी, असं नव्हतं. आता MRI फ्रीली अवेलेबल आहे, हॉस्पिटल्स आहेत. आमचं कंटिन्युअसली सार्कोमा अवेअरनेस प्रोग्राम्स चालतात सगळीकडे. आम्ही जागोजागी जाऊन लेक्चर्स डिलिव्हर करतो कॉमन डॉक्टर्सला, ऑर्थोपेडिक सर्जन्सला, का तुम्हाला ह्या सायन्स दिसल्या, ही गडबड वाटली तर आम्हाला कळवा. आम्ही सगळ्यांनी मिळून ऑनलाईन कन्सल्टेशन्स पण सुरू केले. तर समजा बाहेरगावचा पेशंट आहे, तो प्रत्येक वेळेस इथे येऊन आम्हाला कन्सल्ट नाही करू शकत, प्रत्येक डाऊट नाही विचारू शकत. तर ते सुद्धा आम्ही सुरू केलं का ॲटलिस्ट आमची रीच वाढावी, लोकांना त्याबद्दल कळावं. सुविधा सध्या भरपूर येत आहेत. द हिलिंग रेट इज क्वाईट गुड नॉट कम्पेअर्ड टू अदर कॅन्सर्स. ज्या इतर कॅन्सर्समध्ये शक्यता बरी असते का 90% आसपास जे पेशंट बरे होतात. मी जर सांगितलं आमचे कॅन्सर्स थोडेसे ॲग्रेसिव्ह आहेत. करेक्ट. तर अंदाजे 75-80% 5 इयर्स सर्वायवल म्हणतो आपण, म्हणजे 5 वर्ष ऑन डायग्नोसिस जगण्याची शक्यता ते ऑलमोस्ट 70 ते 80% आहे. मग त्यात सगळंच आलं, किमोथेरपी आली, ऑपरेशन आलं, रेडिएशन आलं, इम्युनोथेरपी आली, ह्या बऱ्याच गोष्टी त्यामध्ये इंटरप्ले करत राहतात. कॅन्सरचं कोणाचंच ट्रीटमेंट वन मॅन बेसिस नसतं. इट हॅज टू बी ऑलवेज अ टीम वर्क. मग त्यात मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट आले, रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्ट आले, सर्जन्स आले, इतर गोष्टी, सायकोलॉजिकल सपोर्ट आला. तर ह्या सगळ्यांचा मिळून एकत्र रिझल्ट सध्या मागच्या 10 ते 15 वर्षांमध्ये बऱ्यापैकी चांगला इम्प्रूव्ह झाला आहे. ओके. माझा पुढचा प्रश्न तोच होता ॲक्च्युली, की हे जर आपण फर्स्ट स्टेजमध्ये डिटेक्ट झालं किंवा अवेअर झालेत लोक आणि त्यामुळे त्यांना कळले की आता, जसं की सूजचं तुम्ही एक्झाम्पल दिलं, की हे काहीतरी नॉर्मलपेक्षा वेगळं दिसते, तर याच्यावर योग्य वेळेला निदान आणि उपचार झाले तर रुग्णाचे आयुष्य वाचवण्याचे किंवा वाचवण्याचे प्रमाण, याचं पर्सेंटेज किंवा प्रोबॅबिलिटी ही काय असेल? ओके. स्टेज 1 म्हणजे तो जिथल्या कंपार्टमेंटमध्ये आहे, हाडामध्ये आहे आणि फक्त हाडामध्येच आहे, इतर कुठेच गेला नाही किंवा खूप मोठा वाढला नाही आहे, तर त्याची डेफिनेटली 90% जास्त आहे. स्टेज 2 म्हणजे तो आजूबाजूच्या इतर मसल्समध्ये गेला आहे, कंपार्टमेंटमधल्या. स्टेज 3 म्हणजे पूर्ण कंपार्टमेंट ऑक्युपाय केलं. स्टेज 4 म्हणजे कंपार्टमेंट सोडून दुसऱ्या कंपार्टमेंटमध्ये गेलं. तर स्टेजेसनुसार ऑब्व्हियसली जितकं पुढचं स्टेज आहे तितकं पर्सेंटेज कमी 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 होत राहतं. पण जितक्या लवकर डायग्नोज होईल तितकं उपचार पण होणार. आणि इवन इन स्टेज 4 असं नाही आहे का स्टेज 4 आली आहे तर सगळंच संपलंय, तिथेही ट्रीटमेंट आहे. पण यू कॅन इमॅजिन, मला लिंबा एवढा ट्युमर काढणं आणि संत्रा एवढा ट्युमर काढणं, त्याच्यानंतरचं पेशंटचं जे चालणं आहे त्यात फरक येतोच. मी लिंबा एवढा काढला तर कदाचित तुम्हाला कळणारही नाही का पेशंटचं ऑपरेशन झालंय का नाही. पण तोच जर संत्रा एवढा झाला, काही लोक तर पपई एवढा सुद्धा घेऊन येतात, पण संत्रा एवढा जर काढला तर डेफिनेटली तुम्हाला कळणार काय ऑपरेशन झालंय, हा लंगडत चाललाय. कारण सर्जरी होणार, त्यात हिलिंग होणार, रिकव्हरी होणार, तर तेवढा फरक पडतो. पण स्टेज आधी जितक्या लवकर डिटेक्ट होईल तेवढं क्युअरचे चान्सेस जास्त आहेत, तेवढे कॉम्प्लिकेशन्सचे चान्सेस कमी आहेत, तेवढी लाईफ क्वालिटी पेशंटची चांगली असते. करेक्ट. म्हणजे तुमचं म्हणणं हे की स्टेज 4 मध्ये जरी असलं आणि चांगले उपचार करण्यात आले त्याच्यावर, तर इट कॅन बी क्युरेबल. करेक्ट. सर, आता तुम्ही या क्षेत्रात काम करताय ओव्हरऑल, तर इन फ्युचर म्हणजे भविष्यात याबद्दल म्हणजे मेनली दिस ऑर्थोपेडिक ऑन्कोसर्जन या क्षेत्रामध्ये संशोधन किंवा नवीन उपचार पद्धती काय काय आहेत किंवा येत आहेत. ऑर्थोपेडिक ऑन्कोसर्जरी बेसिकली सध्या आलेला आहे का 3D प्लांटेड इम्प्लांट. आता माझं हाड वेगळं, तुमचं हाड वेगळं. बरोबर. आता जे काही आम्ही वापरतो मॉड्युलर, म्हणजे आमच्याकडे काय तर 1 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर, 4 सेंटीमीटर मधलं. पण ही हाईट झाली, वेट आपल्याला नाही माहीत. बरोबर. माझं 1 सेंटीमीटर असलं वेट तरी मला तोच लागणार, तुमची 3 सेंटीमीटर असली वेट तरी तुम्हाला तोच लागणार. फक्त आपण लेंथमध्ये पण ते पण सेंटीमीटरमध्ये व्हेरिएशन करू शकतो. पण त्याला 3D इम्प्रिंट म्हणजे तुमचं हाड जसं आहे दुसऱ्या हाताचं, म्हणजे डाव्याला जर काही झालं तर उजव्याचं
एक आपण मॉडेल पाठवतो, तसंच इम्प्लांट आपण बनवून तुमच्या शरीरात टाकू शकतो. 3D पेंटिंग. सेकंड इज इलेक्ट्रिक हे प्रोस्थेसिस. याचा अर्थ काय का आता अनफॉर्च्युनेटली बऱ्याच वेळा आम्हाला हात काढावा लागतो, पाय काढावा लागतो, आणि जे काही आपण लावतो ते काही फंक्शनल नसतं. फंक्शन असतं तरी ते हुक आणि ग्रास्प फंक्शन असतं. सध्या जे नवीन चालू आहे संशोधन, त्याच्यामध्ये असं आहे का ऑपरेशनमध्येच नकली हात लावायचा, जे स्नायू, जे नर्व्स आणि मसल्स असतात ते आपण मायो इलेक्ट्रिक हँडनं कनेक्ट करतो. आणि जसं मला आत्ता चुटकी वाजवता येते मेंदूच्या ऑर्डरवरती, तशीच त्या नकली हातालाही करता येते. इट इज कॉल्ड अ मायो इलेक्ट्रिक हँड. माय कलीग डॉक्टर साळुंखे इज वर्किंग ऑन दॅट इन अहमदाबाद. तर तसं चालू आहे. प्लस एव्हरी नाव अँड देम आमचा प्रयत्न हाच असतो का काय केल्याने पेशंटला त्रास कमी होणार आणि रिझल्ट चांगले इम्प्रूव्ह होणार. जसं सांगितलं, इट इज क्वाईट न्यू, सो वी आर स्टील इन स्टेजेस ऑफ ट्रायल. प्रत्येक गोष्टीत आम्ही पण हे करून बघायचं काय, ते करून बघायचं काय, ट्रायल अँड एरर म्हणू शकता तुम्ही. पण त्यावर काम चालू हां, म्हणजे जसं मी सांगितलं का इट इज ऑलवेज अ टीम वर्क. आजही कुठली पण केस आली तर वी हॅव अ पॅनल डिस्कशन्स, ऑनलाईन असू द्या, इन पर्सन असू द्या, का आम्ही सगळ्यांचे केसेस डिस्कस करतो. काही अवघड वाटलं तर ती कधी माझे सिनियर्स मला विचारतात, कधी मी माझ्या सिनियर्सला विचारतो की याच्यामध्ये आयडियली काय केलेलं योग्य राहील. करेक्ट, समथिंग लाईक दॅट. करेक्ट. तुम्ही जसं म्हणालात सर आत्ता की ते आता जे नवीन स्नायूला कनेक्ट करून, तर आता या क्षेत्रामध्ये माझा पुढचा असा प्रश्न आहे की AI जे आहे आलंय, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, याचं कितपत योगदान या क्षेत्रामध्ये येतंय आता? आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं सध्या मॅपिंगमध्ये फायदा होत आहे. देअर इज अ सर्जन इन सिंगापूर, हाँगकाँग, केसी वॉंग म्हणून. ते हे असतात बघा, AR असतात, ते ARमध्ये डेटा फीड करतात. तो डेटा दे यूज इट वाय द ऑपरेशन. म्हणजे सिटी स्कॅन केला आहे, सिटी स्कॅन तो ARमध्ये फीड होतो आणि ते लिम्बमध्ये बाहेरूनच मॅप करतात का तो ट्युमर कुठून कुठपर्यंत आहे. आणि दॅट फॅसिलिटेट्स हिज सर्जरी, का त्यांना एक्झॅक्टली बॉर्डर माहीत आहे, इथपर्यंत ट्युमर आहे, याच्या इथून आपल्याला हे काढायचं आहे. तर समथिंग लाईक ऑगमेंटेड रियालिटी वगैरे जसं असतं तसं वापरणं सध्या चालू आहे. सेकंड थिंग जे तुम्ही म्हटलं AI, तर ऑटोमेटेड रोबोज आर हेल्पफुल. बऱ्याच वेळा कॅन्सरचं ऑपरेशन कसं आपल्याला एक्झॅक्टली माहीत पाहिजे का आपण कुठून हाड कापायचं आहे, कुठे बसवायचे, किती कापायचे. तर मग जे रोबोज असतात ते त्यामध्ये हेल्पफुल करतात का एक्झॅक्टली इथं कॅन्सर संपत आहे, इथपर्यंत आपण त्याला जाऊ शकतो. इथं केलेला आपल्याला जास्त धोका नाही आहे. तर हेल्पफुल त्यामध्ये AI सध्या आहे. ॲक्च्युअल वर्क चालू आहे, बट ॲज यू नो का खूप मोठी कम्युनिटी नाही आमची, तर अजून ते सगळीकडे आलेलं नाही आहे. बट होपफुली इन कमिंग इयर्स आम्हाला रोबो पण वापरायला मिळेल, AR पण वापरायला मिळेल. अँड जसं सांगितलं की माय इलेक्ट्रिक हँड शुड बी फ्रीली अवेलेबल टू एव्हरी इंडिव्हिज्युअल. गरीब श्रीमंत सगळ्यांना तो अवेलेबल झाला पाहिजे. सगळा याचा फायदा सगळ्यांना झाला पाहिजे. आता सर जसं मी म्हणालो की इंडियामध्ये कमी सर्जन आहेत त्यांचे 60, सो तुम्ही इंटरकनेक्टेड असालच इंडिया. पण मग ग्लोबली याच्यावर जे सर्जन काम करतायत, तुमची अशी कोणती कॉन्फरन्स किंवा मीटिंग होते किंवा त्यांच्याकडे काय वेगळ्या डेव्हलपमेंट्स आहेत आता? इतकी छोटी कम्युनिटी आहे का कुठेही काही डेव्हलपमेंट झाली का ती चेंज येऊन जाते. इट्स नॉट, म्हणजे खूप मोठी कम्युनिटी नाही आहे. आणि पर्टिक्युलरली आय डोंट नो अबाउट अदर फील्ड, या फील्डमध्ये डॉक्टर्स खूपच कोऑपरेटिव्ह आहेत. माझ्याकडे एखादी नवीन गोष्ट वाटली किंवा मला वाटलं का हे केल्याने फायदा होतो, तर तो इमिजिएटली आम्ही सगळ्यांना कळवतो, शेअर करतो. आमचं कॉन्फरन्सेसमध्ये, जसं मी कॉन्फरन्स नागितलं, आमच्या कॉन्फरन्समध्ये सिनियर्सचा एक दिवस असतो, पूर्ण दिवस. त्यामध्ये सगळेजण फक्त हे सांगतात का हे करायचं नाही आहे, मी हे केलं, अशी गडबड झाली, तर हे तुम्ही करू नका. तर रादर दॅन शो ऑफ का मी हे केलं आणि हे मी किती ग्रेट केलं, आमचे सिनियर्स प्रयत्न करत असतात का आम्ही हे केलंय, हे इतक्या वर्षांनी इतकं खराब झालं. आता माझ्या प्रॅक्टिसला 5 वर्ष होत आले, पण लोक आहे जे 10 वर्षांनी काम करतायत. तर मी जे ऑपरेशन आज करत आहे कदाचित ते 7 वर्षांनी खराब होऊ शकतं. तर ते डेफिनेटली कामास आणि आम्हाला सांगतात का तुम्ही ह्या गोष्टी नका करू, हे करा, हे ठीक आहे. त्यासाठी तर भरपूर कॉन्फरन्स असतात, भरपूर पुस्तकं, आर्टिकल्स असतात. पण स्वतःचं दिस नो, असं नाही आहे का माझं खराब झालं, माझा फेलियर आहे तर मी हे सांगणार नाही. ते ऑन स्टेज सांगतात का मला इथे इथे फेलियर मिळाला आहे, तुम्ही हे करायचा प्रयत्न करू नका. जर तुम्हाला करायचं आहे तर ह्या गोष्टी आहेत त्याच्याकडे लक्ष द्या. कंटिन्युअसली डेव्हलपिंग फील्ड आहे. देयर इज नो
आम्ही IT याच्यात म्हणतो की देर आर नो, आम्हाला SOPs देण्यात येतात एक सर, ऑपरेशन प्रॅक्टिसेस. येस. तर तशा काही SOPs अजून तरी मग तुम्ही डेव्हलप करतायत तशा एसओपीज तर आहेत. आहेत. जे कॅन्सरचे जो उपचार आहेत नॉर्मल एसओपी त्याच आहेत. करेक्ट. ओके. प्रकार ऑपरेशन करायची पद्धत वेगळी आहे, पण ऑपरेशनचे बेसिक प्रिन्सिपल्स हे तसेच आहेत. करेक्ट. तेवढाच ट्युमर काढायचा, मार्जिन घ्यायची, जर होत नसेल तर कधी पण प्रायोरिटाइज द लाईफ ऑफ द पेशंट. जसं तुमचा पेशंट जो सांगितला आम्ही, जर मला असं वाटलं की त्याचा हात वाचवण्यापेक्षा मला त्याचा जीव वाचवणं जास्त महत्वाचं आहे, बरोबर. आय मे टेंड टू सॅक्रिफाईस हिज लिम्ब. त्याने Correct. मागे पुढे बघणार नाही, बरोबर. ना आधी ऑपरेशनच्या, ना ऑपरेशनमध्ये, ना ऑपरेशनच्या नंतर. पण सर इथे कन्सेंट लागत असेल ना? ऑब्व्हियसली आम्ही ऑपरेशनच्या जातानाच आम्ही बुफे समोर हो, ठेवतो हो. का हे होऊ शकतं, हे होऊ शकतं, हेही होऊ पेशंट इज शकतं. रेडी, पण पेशंट पण याच्यात हो, असतात की जो रेडी नसतो त्याला आम्ही त्यावेळेला ऑपरेट नाही करत. करेक्ट. स्टेबलच नाही. नाही, सगळ्या गोष्टी एक्सप्लेन्ड असतात, सगळं सांगण्यात आलेलं असतं. पेशंट जेव्हा रेडी होतो मनाने सुद्धा, त्यावेळेलाच प्रयत्न केलेला बरं आहे. तुम्ही म्हणालात की नॉर्मल, आपण नॉर्मल कॅन्सर किंवा ट्युमर घेऊयात, नॉर्मल म्हणजे ओव्हरऑलच सगळ्या. सो हा जर एका पॉइंटला ऑपरेट झाला आणि तो पेशंट बरा झाला, असे किती % चान्सेस आहेत की तो कॅन्सर परत येऊ शकतो? हे म्हणजे नॉर्मल लोकांना पण जाणून घ्यायला आवडेल की काय होतं. जनरली आपल्याला वाटतं की नाही आता ओके आहे सगळं, पण मग असं काही चान्सेस आहेत का की ही कॅन, तो परत येऊ शकतो? बरं, तो परत आल्यानंतर काय त्याच्यावर उपचार आहेत असं? हा माझा प्रश्न. प्रश्न योग्य आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं का 5 इयर सर्व्हायवल, जे मी सांगितलं का इतरांचे 90% आहे, जे उरलेले 10% तो सर्व्हायवल रेट खराब का होतो? कारण कॅन्सर परत येऊ शकतो. बरोबर. ठीक आहे. कॅन्सर इज अ ग्रुप ऑफ अनकंट्रोल्ड सेल्स. बेसिकली गडबड आहे का तो गावगुंड आहे? तो कसा वागेल आपल्याला नाही माहीत. तो एकदा कदाचित आपण रागवलं तर तो निघून पण जाईल. आपण एखाद्या दिवशी रागवतो आपल्या अंगावरती परत येऊ शकतो. इट इज समथिंग लाईक दॅट. इट इज इनहेरंटली अन ॲबनॉर्मल सेल. तो ॲबनॉर्मली किती वागणार हे आपण नाही ठरवू शकत, ना पेशंट ना मी. तर इट कॅन डेफिनेटली कम बॅक. इट कॅन कम बॅक ॲट द सेम प्लेस, म्हणजे तिथल्या तिथे परत येऊ शकतो, किंवा इतर ठिकाणी आपण ज्याला डिस्टंट मेटास्टासिस म्हणतो, इतर कुठेही येऊ शकतो. पण त्यासाठी फॉलोअप हा अत्यंत गरजेची गोष्ट आहे. फॉलोअपमध्ये जे इन्व्हेस्टिगेशन सांगणं रेग्युलरली करणं गरजेचं आहे. जसं काही लोक फक्त एक्सरे सांगतात, काही ट्युमर्समध्ये फक्त एक्सरेची गरज असते, काहींमध्ये MRI लागतो, काहींमध्ये पेट स्कॅन नावाची एक तपासणी असते. युजली आम्ही ते करत राहतो 5 वर्षांपर्यंत, तरी आम्ही स्ट्रिक्टली फॉलोअप करतो. 5 वर्षांतर आपण थोडंसं रिलॅक्स्ड होऊ शकतो. त्याच्यानंतर ही काही गॅरंटी नाही आहे. बट ॲज द टाईम पासेस, जर तो परत नाही आला तर वी कॅन ॲटलिस्ट बी सर्टन का तो तितका ॲग्रेसिव्हली परत येणार नाही. गरजेचं नाही असं होईलच, पण जितका वेळ पास होत जाईल तितकी परत येण्याची आणि परत ॲग्रेसिव्हली येण्याची शक्यताही कमी होते. पण फॉलोअप लागतोच, फॉलोअप ठेवावाच लागतो. सो फॉलोअप इज द इम्पॉर्टंट पार्ट. आणि त्यांची पूर्ण लाईफस्टाईल की कोणत्या पद्धतीने ते हे, म्हणजे ओव्हरऑलच. येस, ओव्हरऑल पूर्ण लाईफस्टाईल ही बदलावीच लागते, कारण हाताची आणि पायाचे ऑपरेशन झाल्यानंतर त्याच लाईफस्टाईलला परत जाणं कठीण आहे. बरोबर. लाईफस्टाईलही बदलते, बऱ्याच लोकांची प्रोफेशन बदलतात, बऱ्याच लोकांचं इन्कम रेंज पण बदलते, सगळंच बदलू शकतं. पण जसं आम्ही म्हणतो का एका प्रॉब्लेमला एका वेळी हाताळा. आज कॅन्सर आहे, आज त्याला आपण बरं करूया, प्रयत्न करूया. तो परत आला तरीही उपचार आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं, समजा इथे ट्युमर ऑपरेट केला, परत आलाय, परत ऑपरेशन करता येतं, हात काढता येतो. दॅट इज नॉट एंड ऑफ लाईफ. करेक्ट. ठीक आहे. इतर कुठे आला, केमोथेरपी अवेलेबल आहे, रेडिएशन अवेलेबल आहे, ते पण करू शकतो, त्यांनी बरं पण होऊ शकतं, लाईफसुद्धा प्रोलॉंग होऊ शकते. तर त्या मल्टिपल वेज वी कॅन डू दॅट. डेफिनेटली परत आल्यानंतर ही ट्रीटमेंट आहे. दॅट इज नॉट द एंड ऑफ द डे. तिथे दिवस संपत नाही, नवीन दिवस येतो, नवीन ट्रीटमेंट येतील, आणि होपफुली सगळ्यांचा प्रयत्न हाच चालेल की अशी काहीतरी ट्रीटमेंट येईल काही परत येऊ नये, किंवा आला तरी वी कॅन ट्रीट इट दॅट ॲग्रेसिव्हली अँड कम्प्लिटली अगेन. सर, अजून एक खूप महत्त्वाचा प्रश्न मला विचारायचा आहे की आज जे लोक प्रॅक्टिस करतायत, नवीन लोक, यूथ लोक, यंग लोक, तर त्यांना या तुम्ही ज्या फील्डमध्ये आत्ता काम करताय, ऑन्कोसर्जन, ऑर्थोपेडिक ऑन्कोसर्जन, तर त्यांना या फील्डमध्ये येण्यासाठी त्यांनी कशी तयारी केली पाहिजे, किंवा काय काय तयारी केली पाहिजे, आणि काय या अप्रोचने उतरलं पाहिजे? अप्रोच बेसिकली सरळ सरळ आहे.
डू युअर बेसिक्स राईट. आता जसं ऑर्थोपेडिक्समध्ये आता रॅमिफिकेशन भरपूर झाले. काही लोक फक्त गुडघा रिप्लेस करतात, काही लोक फक्त स्पाईन करतात, काही लोक फक्त खांद्याचं करतात. ऑर्थोपेडिक ऑन्कोसर्जरीमध्ये आपल्याला खांदाही येतो, गुडघाही येतो, मणकाही येतो, सगळंच येतं. तर तुमचं जे MS बेसिक आहे दॅट हॅज टू बी परफेक्ट. तुम्ही ऑलरेडी काहीतरी कॉम्प्लिकेट करायला जाणार तर तुमची बेसिक्स शुड बी राईट. ऑपॉर्च्युनिटीज आर देअर, दे आर ऑलवेज देअर. खूप भरपूर प्रकारच्या फेलोशिप्स आहेत, भरपूर प्रकारचं प्रोत्साहन आहे. पण तुमचं बेसिक चांगलं असेल तर यू कॅन डू वेल. पण बेसिकली असंच आहे का तुम्हाला फेलोशिपच्या आधीसुद्धा तिथं भरपूर दिवस काम करावं लागतं. फॉर ॲन एक्झाम्पल इन्स्टिट्यूट आहे आपली, तिथे जर काम करायचं झालं म्हणजे मला फेलोशिप घ्यायची, 2 वर्ष त्यांच्या आधी ज्युनियर म्हणून काम करावं लागतं. मग 2 वर्षाची फेलोशिप मिळते आणि त्यानंतर आपल्याला प्रॅक्टिस करावी लागते सुरू. प्रॅक्टिसमध्ये पण जसं आजार रेअर आहे तर पेशंट चालून येत नाही. जसं आपल्या प्रत्येकाच्या घरी कोणाला तरी गुडघेदुखी आहे, कंबरचं दुखणं आहे, प्रत्येकाला आहे, घरात एक तरी व्यक्ती असतोच. तसं जर मी इथे आज आहे तर कदाचित 5 किलोमीटर 10 किलोमीटर रेडियसमध्ये सुद्धा एकही हाडाच्या कॅन्सरचा पेशंट नसू शकतो. तर तेवढं पेशंट्स तुम्हाला ठेवावं लागतं, तेवढं तुम्हाला रीच वाढवावी लागते. मी सुरुवातीचे 2 वर्ष वेगवेगळ्या शहरांमध्ये जाऊन टॉक्स डिलिव्हर केले, तिथल्या डॉक्टरांना भेटलो. कोल्हापूर म्हणा, सातारा म्हणा, मिरज म्हणा, नगर म्हणा, संभाजीनगर म्हणा किंवा कुठेही महाराष्ट्रभर मला जावं लागलं, फिरावं लागलं, लोकांना सांगावं लागलं का मी हे काम करत आहे, पेशंट माझ्याकडे येऊ द्या. माझा कंटिन्युअसली माझे रीच चालू असती का प्रत्येक वेळेस पेशंट इथे येऊ शकत नाही, मग मला फक्त स्कॅन्स येतात. मी त्या स्कॅन्सला रिप्लाय करतो, प्रयत्न करतो का प्रत्येकाला रिप्लाय करू शकतो. सो यू हॅव टू बी पेशंट. यश आहे, नक्की आहे, खूप चांगलं काम आहे. इट इज व्हेरी सॅटिस्फाईंग वेन यू सी अ पेशंट हॅपी. पण तुम्हाला त्यासाठी थोडासा वेळ द्यावा लागणार. वेळ द्या, यश नक्की येतं. प्रयत्न करत राहा. आणि जसं मी सांगितलं खूप चांगली कम्युनिटी आहे. एव्हरीवन इज व्हेरी हेल्पफुल. असं नाही आहे का मी आणि अजून एक डॉक्टर इथं आहेत तर माझ्या ते सगळे पेशंट आमच्या दोघांमध्येच डिवाईड होतील. पण असं कधीच नाही का ते माझ्याबद्दल काही वाईट बोलतील किंवा मी त्यांच्याबद्दल काही वाईट बोलेल. ईच अँड एव्हरी टाईम वी रेस्पेक्ट ईच अदर. माझा पेशंट त्यांच्याकडे गेलं तर ही ऑल्सो सेज का सरांनी जे सांगितलं ते बरोबर आहे का चूक हे बरोबर नाही आहे, हा सरांचा मत आहे, माझं वेगळं जरी असलं तरी हे माझं मत आहे. सेम थिंग. तर कोणी आलं तर ही इज ऑलवेज वेलकम. रादर वी नीड पीपल टू वर्क इन दिस. जितके जास्त डॉक्टर तितके चांगला उपचार होईल. सो बेसिकली नवीन यंग जनरेशनला जे लोक याच्यात येऊ इच्छितात त्यांना त्यांचं फाउंडेशन चांगलं पाहिजे कोणालाही. आणि कोणालाही हेल्प मदत मागितली तर डेफिनेटली ऑफर होईल. माझ्यासोबत भरपूर ज्युनियर्स येतात. जसं मी सांगितलं मी कोणाकडे जायचो शिकायला, मित्रांसोबत ऑपरेट करायला जायचो, शिकायला जायचो. माझ्याकडेही बरेच लोक येतात, ते मला विचारतात ही केस काय, ही केस कशी करायची. मला काही मिळालं नाही, मी नाही गेलो सर्जरीला तरी पण ॲटलिस्ट मी टर्म्स डिक्टेट करतो, ह्या गोष्टी करा, ह्या गोष्टी नका करू. माझा काही फायदा होत नाही त्यात, पण मी सगळ्यांना सांगतो. बरेच लोक येतात, विचारतात आमच्याकडे ऑपरेट करायला या, आमच्या मुलांना स्टुडंट्सला ही गोष्ट शिकवा किंवा आमच्याकडे या लेक्चर्स द्या. तर हेल्प इज ऑलवेज देअर. करेक्ट. जस्ट यू हॅव टू अप्रोच अस. करेक्ट. थँक्यू सो मच प्रफुल्ल सर. आय होप कॅन्सर आणि ट्युमर या संज्ञे बाबतीत आणि यातल्या काही मिसकन्सेप्शन बाबतीत आमच्या प्रेक्षकांना बऱ्याच गोष्टी आपल्या गप्पांमधून क्लिअर झाल्या असतील. सो आम्हाला खूप छान वाटलं की तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आणि आपण इतकी छान चर्चा केली. थँक्यू सो मच. तुम्ही पण हा व्हिडिओ बघितलात आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आमच्यापर्यंत नक्की कळवा. आमचं रोलिंग स्कोप हे जे चॅनल आहे याला सबस्क्राईब नक्की करा. या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि याच्यावर आणखीन तुम्हाला काही कमेंट करायचं असेल तर नक्की कमेंट करा. हा व्हिडिओ आपण कुठे शूट केला हे जर तुम्हाला जाणून घ्यायची इच्छा असेल तर हा व्हिडिओ आपण शूट केला आहे हाय फ्रिक्वेन्सी स्टुडिओ सदाशिव पेठ येथे. इथला ॲम्बियन्स, इथली लोकं आणि इथला ओव्हरऑल एन्व्हायरमेंट खूप छान आहे. इथली लोकं खूप कोऑपरेटिव्ह आहेत. तर तुम्हाला पण असं काही पॉडकास्ट शूट करायचा असेल, काही म्युझिक व्हिडिओज करायचे असतील तर इथे नक्की भेट द्या. याचा डिटेल पत्ता आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये देऊच. थँक्यू सो मच. भेटूयात पुढील भागात नवीन व्यक्तीसह आणि नवीन टॉपिकसह. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.